संस्कृतीचं वहन करणाऱ्या मराठी भाषेचं देशाच्या सांस्कृतिक उभारणीत मोठं योगदान. 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात पंतप्रधानांचे गौरवोद्गार. उत्क्रांत होत राहिल्यामुळेच भाषा जिवंत राहिली असं सांगत 100व्या संमेलनात आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. एकेकाळी दिल्लीचं तख्त जिंकणारा मराठी माणूस आता आपल्या विचारातून पुन्हा एकदा दिल्लीला जिंकणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. सर्वांना सामावून घेणारी मराठी भाषा विठुरायासारखी लेकुरवाळी आहे असं सांगत भाषा तोडणारी नाही तर जोडणारी असल्याचं अध्यक्षा तारा भवाळकर यांचं प्रतिपादन. मराठीला अभिजात दर्जा दिल्याबद्दल समस्त मराठीजनांच्या वतीनं शरद पवार यांनी पंतप्रधानांकडे व्यक्त केली कृतज्ञता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात पश्चिम क्षेत्र परिषदेच्या बैठकीचं भूषवणार अध्यक्षपद. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना करणार निधी वितरण. एस जयशंकर यांची चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा. सीमेवरचा तणाव कमी करण्यासह परस्पर संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चेत भर. इयत्ता 10वीचा मराठीचा पेपर फुटला नाही तर त्यातले काही प्रश्नोत्तरं गैरमार्गानं व्हायरल झाले. संबंधितांवर कारवाई सुरू. राज्य माध्यमिक मंडळाचं स्पष्टीकरण. आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर 107 धावांनी विजय.